नमस्ते, मी वंदना. माझ्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तर आपण प्रिन्सेस ब्लाऊजची कटिंग करणार आहोत 30 छातीचा. तर याच्यामध्ये तुम्ही 30-32 छाती या पद्धतीने कट करू शकतात. तर सिंपल पद्धतीने आपण मापा टाकायला शिकू. तर सगळ्यात अगोदर आपल्याला टाकायची आहे ती म्हणजे उंची. तर उंची आहे 13.5 इंच. तर ब्लाऊज होणार 12.5वर, कारण ह्या कस्टमरला उंचीला ब्लाऊज कमी लागतोय. तुम्ही याच्यामध्ये कमी जास्त करू शकतात, म्हणजे तुम्ही उंची 14-15 पर्यंत ठेवू शकतात. कारण उंचीचा प्रॉब्लेम काय असतो, त्याच्या आवडीनुसार आपण उंची ठेवू शकतो. तर शोल्डर घेतले मी 5. तसंच आपण मोंड्यासाठी पण 5 इंच घ्यायचं आहे. 30 छातीला एकदम परफेक्ट असं मोंडा 5 इंच बसू शकतो. आता मी थोडीशी लाईन पाठीमागं पण घेतली, ही बघू शकतात तुम्ही. आणि ती लगेच आपण तिरकी पण आपल्याला ती पूर्ण करायची. आता ही पूर्ण केल्याच्या नंतर 30 छातीचा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे. 7.5 इंच येतो. 7.5 मध्ये आपण 2 इंच शिलाई मार्जिन ठेवायची. कंपल्सरी आपण 2 इंच शिलाई मार्जिन ठेवायची. आता कमरेचा भाग आहे 25.5 इंच. चौथा भाग आपल्याला काढायचा आहे 25.5चा. तर पाहू शकतात, जेवढा चौथा भाग येईल तेवढा आपल्याला ठेवायचं आहे. जवळजवळ 6.5 इंच जरी धरलं तरी चालते. आणि त्याच्यामध्ये आपल्याला 2.5 इंच मिक्स करायचं आहे. 1 इंच आपला टक्ससाठी जातो आणि 1.5 इंच आपला शिलाई मार्जिन राहून जाते. तर अशा पद्धतीने आपण पाठीचा भाग हा पूर्ण कंप्लीट केला आहे. ते इथं बरोबर आपण मधल्या बाजूने आपल्याला एक लाईन आखून घ्यायची. पाठीमागचा 1.5 इंचावर आपल्याला मोंड्यासाठी आकार द्यायचा आहे आणि फ्रंट मोंडा आपण 1 इंचावर आकार देऊन घ्यायचा आहे. गळ्यासाठी आपण घेणार 2.25 इंच किंवा 2 इंच जरी घेतलं तरी ब्लाऊज एकदम परफेक्ट बसतो. हा पाठीमागचा गळा आहे, तर पाठीमागचा गळा आपण 9 इंचावर टाकू. शिवून 8.5 इंचावर होऊन जाईल. आणि याला आपण एक लाईन आखू. आता वरती आपण जेवढा गळा घेतला त्याच्यापेक्षा आपण अर्धा इंचाने जास्त जरी खालच्या बाजूने गळा घेतला तरी चालते, कारण मग गळा व्यवस्थित येऊन जातो. आणि आपल्याला आता मोंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे. तर बघू शकतात, कमी वेळामध्ये आपण खूप सुंदर पद्धतीने ब्लाऊज कटिंग करतोय. तर मी पाठीमागचा भाग लगेच कटिंग करते. आता हाच भाग आपण फ्रंट भागासाठी हे ठेवायचा आहे आणि त्यानुसार आपल्याला फ्रंट भाग हा काढून घ्यायचा आहे. तर त्याच्यासाठी काय करायचं आहे, आपल्याला जसं माप आहे त्यानुसारच आपल्याला ठेवून घ्यायचं आहे आणि ते पूर्ण आखून घ्यायचं आहे. आता आखून घेताना आपल्याला कुठेही कमी जास्त करायचं नाही. जसं आहे तसं आपण आखून घेणार. आणि आखून झाल्याच्या नंतर आपण समोरच्या मापामध्ये काय बदल करायचा हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. आता आपण पाठीमागचा भाग आपण काढून झाला आहे. फ्रंट भाग आहे, तर फ्रंट भागामध्ये आपल्याला कंपल्सरी 1 इंच जास्तच घ्यायचं आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. आता आपण परत एकदा चेक करणार, आपलं शोल्डर बरोबर 5चा आहे का नाही. ज्या लाईनपासून मी ठेवलं आहे ते 5वर ठेवलं आहे. आणि मोंड्यासाठी पण आपण 5 इंचावरच आपल्याला पुन्हा एकदा मार्किंग करायची. तर हा चौकोन आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि याच्यापासून परत आपल्याला अर्धा इंच पाठीमागं येऊन याला आकार देऊन घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपण आकार दिला आहे. आपण जेवढं आपण शोल्डर घेतलं तेवढंच आपल्याला परत एकदा घ्यायचं आहे फ्रंट गळ्यासाठी. तर समोरचा गळा आपण 6.5वर घेऊ. तर 6 इंच हा बरोबर शिवून होऊन जातो. तर तुम्ही पुढच्या गळ्यामध्ये कमी जास्त जरी केलं तरी पण चालतंय. आता हा 30 छातीचा ब्लाऊज आहे. हे आपण जी शिलाई मार्जिन जेवढे आपल्याला लागते त्यानुसार आपल्याला इकडच्या बाजूने गळ्याकडून आपल्याला ठेवायचं आहे. जास्त जर झालं असेल तुम्ही काढून टाकलं तरी पण चालते. आता 30 साईजला आपण अशा पद्धतीने एक लाईन आखून घेऊ. 30 साईजला आपण 3 इंचावर एक मार्किंग केली. तसंच आपण पुन्हा एकदा वरून आपण मोजून घ्यायचं आहे. 10 इंचावर आपण एक पॉईंट दिला. आपण हा पॉईंट याच्यानुसार पण येऊ शकतो, चेस्टनुसार पण येऊ शकतो, अंगावर जर माप घेतलं तर. आता 30 छातीचा ब्लाऊज आहे तर याच्यामध्ये आपण 1.5 इंच अशी मार्किंग करायची. हे दोन्ही याला जॉईंट झालं तरी पण चालते. आपण हे 1.5 इंचावर केली. हा 1.5 इंच आपण लगेच याला जॉईंट करून घ्यायचा आहे. हा 1.5 इंच घेण्यासाठी आपल्याला पुढं आपण लाईन आखून घेणार का, याच्या बाहेर आपल्याला 1.5 इंचाची लाईन आखून घ्यायची. तर मी ही लाईन आखून घेतली. आता मोंड्यापर्यंत आपल्याला याला जॉईंट करून घ्यायचं आहे. का ज्यावेळेस आपण हा 1.5 इंचाचा टक्स काढतो हे भरून इथं निघतं. आता आपल्याला तिरकी लाईन आखून घेणार. आपण ही तिरकी लाईन आपण इथपर्यंत घेऊ. थोडेसे बाहेर घेऊ, कारण आपल्याला हुकलूक पट्टीसाठी हे पूर्ण आपल्याला जोडून घ्यायचं आहे आणि हा आकार आपल्याला
अशा पद्धतीने प्रिन्सेससाठी वरती काढून घ्यायचं आहे. तर कमी वेळामध्ये तुम्ही 30-32 साईज 30 किंवा 32 साईज तुम्ही करू शकता. त्याच्यामध्ये 28-29 साईज पण ह्या मापामध्ये एकदम परफेक्ट असं बसन. म्हणजे एक जरी ब्लाऊजची कटिंग तुम्ही शिकलात तर तुम्ही 3-4 ब्लाऊज तरी सहज कटिंग करू शकतात. मागं पुढं थोडंफार होतं पण छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष द्या, म्हणजे तुम्हाला कटिंगमधलं फरक काय करायचा आहे आणि बदल कुठे केला पाहिजे हे नक्कीच लक्षात येईल. तर आपला हा फ्रंट भाग पूर्ण आपला आहे असा कट झाला, याच्यामध्ये कुठेही बदल करायचा नाही. तर कमी वेळामध्ये तुम्ही 30 साईजच्या ब्लाऊजची कटिंग तुम्हाला आवडली का नाही नक्कीच सांगा. आता हेच आपल्याला ठेवून बरोबर आपल्याला पूर्ण कटिंग करायची. तर हा 30 छातीचा प्रिन्सेस ब्लाऊज आहे. आवडलं तर नक्की कमेंट करा आणि तुमच्या कमेंटनुसार नक्की आपण व्हिडिओ बनवू. तर याच्यामध्ये लगेच आपण गळा कट करायचा आहे. तर गळा कट करताना मी तुम्हाला सांगितलं आहे का अर्धा इंच आपण, अर्धा ते 1 इंच आपण जरी वरच्या बाजूला ठेवला तरी पण चालते. आणि हा झाला आपला पाठीचा गळा. तर तुम्ही गळ्यामध्ये कमी जास्त करू शकता. आता आपल्याला बाही कटिंग करायची. तर बाही कटिंग कशा पद्धतीने केली पाहिजे तर मी तुम्हाला हर एक व्हिडिओमध्ये सांगितलं आहे का अशा पद्धतीने आपण माप घ्यायचे आणि त्याच्यामध्ये मग आपल्याला 1.5 इंच मिक्स करायचे. तर घडी आली 7 इंचाची. तर 7मध्ये आपण, आता हा अस्तरचा ब्लाऊज आहे, 7 इंचाची घडी आपल्याला अगोदर घ्यायची. आता 7 इंचाची घडी घेतल्यावर मी एक मार्किंग केली 7 इंचावर. जी घडी असेल तुमचं माप कोणतं पण होऊ द्या आणि कोणत्या पण ब्लाऊजची साईज असू द्या, काहीच अडचण नाही, अशानुसारच आपल्याला घडी काढायची. आता हे सरळ आखण्यासाठी मी एक लाईन आखून घेतली सरळ येण्यासाठी. आणि बाही आहे 3.5ची. तर आपण त्याच्यामध्ये 1 इंच मिक्स करायचं आहे. 4.5ची घ्यायची, कारण 1 इंच ब्लाऊज अस्तरचा जर असेल तर 1 इंच कपडा त्याच्यामध्ये संपला जातो, म्हणजे अर्धा इंच वरती आणि अर्धा इंच खाली. आता याच्यामध्ये आपण 2 इंचावर एक मार्किंग केली. आता दंड घेरा आहे 4.5 इंच. तर 4.5वर एक पॉईंट दिला, त्याच्यामध्ये 2 इंच मार्जिंगसाठी ठेवा आणि नंतर याला आकार देऊन घ्या. आकार दिल्याच्या नंतर हा पॉईंट आपल्याला बाहेरच्या बाजूने जोडायचा आणि हा पॉईंट आपल्याला आतल्या बाजूने जोडायचा आहे. अशा पद्धतीने आपली बाही पण पूर्ण जवळजवळ कटिंग झाली. तर तुम्हाला कटिंगचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा. माझे 2 चॅनल आहेत, एक वंदना लेडीज फॅशन आणि एक ब्लाऊज फिनिशिंग. तर मी हर एक व्हिडिओच्या खाली माझ्या दुसऱ्या चॅनलची लिंक देते, तर जाऊन चेक करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आणि दोन्ही चॅनलला आपले व्हिडिओ नवीन असतात, वेगवेगळे असतात. एकच व्हिडिओ दोन्ही चॅनलला नाही येत, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि तुमच्या काही कमेंट असेल तर आपण नक्कीच कमेंटनुसार कटिंग असू द्या किंवा स्टिचिंग असू द्या त्यानुसार आपण त्याच्यावर व्हिडिओ बनवू. व्हिडिओ आवडले तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझे कमेंट आणि माझी कामाची पद्धत तुम्हाला कशी वाटली ते पण नक्कीच कळवा. तर पुन्हा भेटू आपण नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.